मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर घरात बघा ही नाश्त्यासाठी भिजत घातलेलं. कशाच पीठ आहे का प्रतीक्षा? काय काय भिजत घातलं तर? ह्याच्यात घालताना तांदूळ, पोहे, चण्याची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, उडदाची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकलेले या पिठामध्ये. मग ह्याचं आता काय करणार आहेस? ह्याचं आपण इडली, डोसा, आप्पे असं कुठेही करू शकतो. ह्या पिठापासून का? हा, ह्या पिठापासून. पण आज आपण आप्पे करणार, कारण की आपल्याकडे आज नवीन आप्प्याचं आपण भांडं घेतलंय. त्याचं आपण उद्घाटन करणार आहे. किती छान भांडे बघा, आणि खूप मोठे पण होते आणि गोलाकार आकाराचे छान आप्पे आहेत होते. म्हणून आज आपण आप्पे करणार आहे. आणि ह्याच्यात मेन कसलं, सगळ्या प्रकारच्या डाळी घातल्या असल्यामुळे जास्त प्रोटीन या डाळीतनं भेटतं. आणि लहान मुलं काही डाळी खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून पौष्टिक डाळींचे आप्पे करणार आहोत. म्हणजे ह्या बाळासाठी का? बाळा बघू काय करायचंय नाश्ता? अगं बाई, बाळ बघा की आमचं आप्पे करायचे बाळाला. आमच्या आप्पे खायचे ते. आज बाळाच्या मम्मीला सुट्टी आहे ना. आता स्कूलला जाणार आहे आमचं बाळ आप्पे घेऊन. होय, डब्यातनं घेऊन जाणार आहे वे. आज सकाळची शाळा. बरं, आवरा तुमचा नाश्ता, आवरा. नारळ काय चटणीसाठी आणलाय का ते? होय, नारळ आणलाय चटणीसाठी. आता मस्तपैकी फोडायचा आणि मस्तपैकी चटणी करायची त्याची. छानपैकी खोबऱ्याची चटणी आणि आप्पे. त्यात काय घालायला लागले आणखीन का? त्याच्यात कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घालायचं, म्हणजे आप्पे एकदम स्वादिष्ट होते. काय काय जण टोमॅटो आपण कच्चे पण घालू शकतो, किंवा मग थोडंसं मोहरी टाकून त्याला फोडणी देऊन कांदा टोमॅटो भाजून पण टाकू शकतो. दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो, पण मी कच्चाच टाकणार आहे, कारण की मला भाजलेला कांदा त्यामध्ये जास्त आवडत नाही. एकदम बारीक चिरायचा. त्यात घालायचं का? हो, त्यात घालायचं. टेस्ट चांगली येते का त्याला? टेस्ट छान येते. कोथिंबीर, मिरची वगैरे घातली तर छान येते. पण आधी बाळासाठी मी साधे करणार आहे. नुसते मीठ घातलेले आणि कोथिंबीर घातली, कारण की तो कांदा टोमॅटो सगळं मग त्याला त्या आप्यातले काढून द्यावे लागतात म्हणून. पीठ काय रात्री भिजत घातलं होतंस काय? हो, हे पीठ रात्री भिजत घातलेलं. तर बघा हे पीठ कसं तयार झालंय. त्याच्यामध्ये आता मीठ घातलंय. आता कांदा चिरायला लागले. मग कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो हे तिन्ही घालणार आहे. तवा आता तापत ठेवलाय. त्याच्यामध्ये कांदा, मिरची, मी कोथिंबीर टाकली बाळासाठी आळणी करण्यासाठी आधीच, आणि टोमॅटो हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करायचं हे. त्याच्यामध्ये आप्पे पात्रामध्ये तेल सोडून घ्यायचं. साईडनं पण लावायचं. खाली चिटकत. आता खाली चिटकत नाही. सगळीकडे असं छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि त्यात आता आप्पे सोडायचे. आणि मग नंतर मध्ये सोडायचे, कारण मध्ये कसं जास्त गॅसची फ्लेम असल्यामुळं मध्ये तवा लवकर तापलेला असतो. त्यामुळे साईडनं छान सोडून टाकायचे. गॅसची फ्लेम जरा मिडियम ठेवायची आणि त्याच्यावर 5-7 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि छान शिजून द्यायची. खोबऱ्याची चटणी केलेली आहे. त्यात खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि त्यानंतर त्याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली. आणि त्यात थोडंसं हिंग पण घातलंय फोडणीच्या वेळेस. ही आता अशी छानपैकी चटणी तयार झाली आहे. चटणीचा वासही खूप छान येतोय. झाले, झाकण काढून घेऊया. आता ही छानपैकी पलटूया. काटे चमच्याच्या साहाय्याने ते पलटून घ्यायचे. छान बघा कसे भाजले. हे बघा किती छान गोल्डन कलर आलाय त्याच्यावरती, छान प्रकारे भाजले गेले. आता खालून पण ते छान तसेच भाजून थोडंसं तेल सोडायचं त्याच्यावर. आता हे आपले तयार झाले बघा छानपैकी. आता ते काढून घेऊया. हे बघा असे छानपैकी भाजले गेले, त्याला किती छान जाळी. ओके.